नमस्कार, गुड इव्हनिंग. M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आजच्या आपल्या M1 सेटअप अकॉर्डिंग कुठे आपण ट्रेड एक्झिक्यूट केले, कशा लेवलला त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेलं आहे, तर सर्व काही आपण आज या अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की दोन ऑर्डर आपण आज एक्झिक्यूट केलेले आहे आणि दोन्ही पण आज बँक निफ्टीमध्ये आहे. एक पुटमध्ये आहे आणि एक कॉलमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे की आपला जो चॅलेंज सुरू आहे तो 30 डेज ऑप्शन बाईंगमध्ये सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे की बाईंगमध्ये आपण काय सिनेरिओ बघतो, आपल्याला जिथे आपण एंट्री घेतो त्या साईडनीच आपल्याला मार्केट मोमेंटम पाहिजे, फास्ट पाहिजे, एक डायरेक्शन क्लिअर पाहिजे, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो. तर आपण आजच्या दोन्ही ट्रेडला कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं, काय सायकोलॉजी होती लाईव्ह मार्केटमध्ये, टोटली आपण आज डिस्कस करणार आहे. तर डायरेक्टली मी इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केलेलं आहे ते. तर बँक निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली बुलिश बनवलेली होती. खालच्या साईडने यांना वीक होता, डायरेक्शन वरच्या साईडने होतं. बट मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे कोणीही बाईंग साईडने एंट्री घेणार नाही, कारण की प्रॉफिट बुकिंग अजून आलेली नाही आहे. कारण की ओव्हरनाईट ज्यांना पण प्रॉफिट होतं ते जनरली प्रॉफिट बुक करतात. माइंडसेट जो आहे तो त्याच प्रकारे काम करतो. त्यामुळे मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे कोणीही एंट्री घेणार नाही बाईंग साईडनी. एक जर रेंज क्रिएट केली किंवा मग एक पॅटर्न बनून जर वर गेला तरच आपण एक्झिक्यूट करू, अदरवाईज आपण वेट अँड वॉच करू, आपला सेटअप ऍक्टिव्ह व्हायचा. तर इथे कोणीही ट्रेड घेतलेला नव्हता. त्यानंतर हा एक हाय लावला आणि स्लो अँड स्टडीली खाली यायला लागला. मोठ्या मोठ्या कॅन्डल पण होत्या. ऑलमोस्ट आणि जो गॅप आहे तो इथे डन केलेला आहे. यामध्ये तर डायरेक्ट मध्ये आपली कोणतीही एंट्री एक्झिक्यूट झालेली नाही आहे. जेव्हा इथं हा रिव्हर्स केला, एक इंगल्फिंग करून क्लोजिंग दिली, तर एक रेंज क्रिएट झालेली होती आणि हे क्रिएट झाल्यानंतर मी सांगितलेलं होतं की याच्यावर आपण बाईंग करू, याच्या खाली आपण सेलिंग करू. तर मी जे बोलतो त्या अकॉर्डिंगच मी एक्झिक्यूट करतो. त्या अकॉर्डिंग या कॅन्डलमध्ये आपल्याला ब्रेकडाऊन दिलेला आहे खालच्या साईडनी. बेरिश डब्ल्यूआरसी होती, स्ट्रॉंग क्लोजिंग होती, डायरेक्शन जे होतं ते खालच्या साईडचं दाखवत होतं. मी फर्स्ट टार्गेट जे ठेवलेलं होतं हे गॅप फिलिंग होतं. मला वाटलं की इझिली गॅप फिल करणार, एक स्विंग क्रिएट करणार, त्यानंतर जर ट्रेलिंग बुक झालं तर तसंही आपण प्रॉफिटमध्ये निघू. बट तसं न करता यांनी क्लोजिंग दिली आणि डायरेक्टली वर गेलेलं आहे. तर एक्झॅक्टली आपली जी एंट्री होती ती या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपली एंट्री होती. सेम कॅन्डलचा हाय आपला एसएल होता. एक्सपेक्ट करून राहिलो होतो, तुम्हाला सांगितलं की डाऊन साईडने आपण मोमेंटम देणार. बट एक कॅन्डल डायरेक्टली वर आली, 2-3 कॅन्डल झाला आणि चौथ्या कॅन्डलमध्ये आपला जो एसएल आहे तो इथे बुक झालेला आहे. त्यानंतर पुन्हा एक स्ट्रॉंग रेंज बनलेली होती, जी की ही रेंज होती. मी सांगितलेलं होतं याच्यावर पुन्हा बाईंग, याच्या खाली पुन्हा सेलिंग. तर आपला जो सेकंड ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे या डब्ल्यूआरसी वर, बुलिश डब्ल्यूआरसी वर. कारण की जे स्ट्रक्चर आहे ते पण अपसाइडनी शिफ्ट झालेलं होतं. हा लो बघा, हा लो बघा, अपसाइडनी शिफ्ट होत आहे. आणि जे स्ट्रक्चर होतं ते हायर लोजचं होतं, म्हणजे की अपसाइडनी जर जात आहे तर हायर लोज अकॉर्डिंग जात आहे आणि ब्रेकआउट जे आहे ते पण स्ट्रॉंगली त्या साईडनीच देत आहे. तर ह्या कॅन्डल क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. टार्गेट ह्याच्यामध्ये क्लिअर डायरेक्ट होतं डे हाय, कारण की ह्याच्यामध्ये कोणताही हर्डल नव्हता. जो स्पेस होता तो क्लिअर होता. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा स्पेस ओपन असतो तर मार्केट जे आहे ते फास्ट फ्लोनी अपसाइडनी निघतं आणि जे टार्गेट आहे ते पूर्ण डन करून देतं. तर तेच यांनी केलेलं आहे. एंट्री घेतल्यानंतर लगेचच बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत यांनी जे टार्गेट आहे ते इथे डन केलं. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणताही ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपल्याला जे ट्रेलिंगचा चान्स मिळालेला आहे तो इथे आहे. कारण की मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या टार्गेट लेवलवर जर कोणती कॅन्डल क्लोजिंग झाली तर अपसाइडचे जे टार्गेट आहे ते ओपन होतात. तर तेच आज बँक निफ्टीने दाखवून दिलेलं आहे. या कॅन्डलनी या रेंजच्या वर क्लोजिंग दिली तर एक कॅन्डल याच्या वर गेली आणि चांगलं प्रॉफिट आपल्याला दाखवायला लागलं. जेव्हा हा इथनं खाली आला, स्विंग करत वर गेला, एक फ्रॅक्टल पण आलेला होता, तर इथे आपल्याला एक्झॅक्ट लेवलवर ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे होता तो डायरेक्टली उचलला आणि ह्याच्या खाली लावला. जेव्हा स्लो अँड स्टडली हा अपसाइडनी निघत होता, हायर लोज अकॉर्डिंग स्विंग करत अपसाइडनी ब्रेकआउट करत होता, तर आपल्याला इथे प्रॉपरली ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग ट्रेलिंगचा चान्स मिळाला. फर्स्ट ट्रेलिंग इथे होती, सेकंड इथे होती, त्यानंतर इथे होती. ही जी मोमेंटम होती ही फास्ट होती आणि एक्झॉशन पण आलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे की एक्झॉशनचा कन्सेप्ट काय आहे. जेव्हा इथे डे हाय लावला आणि स्विंग करत एक पुन्हा अपसाइड जाण्याचा प्रयत्न केला तर इथे आपल्याला टाईट टेल करण्याचा एक चान्स दिला. तर तोच चान्स घेऊन आपण टाईट टेल केलेला आहे. जो फायनल ट्रेलिंग इथे होता त्याला उचलला नाही पण डायरेक्ट इथे लावलं. आणि जेव्हा बँक निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर बँक निफ्टी टोटली साईडवेज झालं, थोडंफार खाली आलेलं होतं आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ते एका रेंजच्या मध्येच आहे. तर दोन्ही ट्रेड तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्ट समजलेले की एक्झॅक्टली आपले कुठे एंट्री होती, कुठे त्याला आपण एसएल बुक केला फर्स्टमध्ये आणि कुठे आपण त्याला सेकंड ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला क्लिअर करतो. ह्याच्यामध्ये तर आपण डायरेक्टली मी लाईव्ह मध्ये तुम्हाला क्लिअरली नाही म्हटलेलं होतं. त्यानंतर मी सांगितलेलं होतं लाईव्ह मध्ये की इथे जेव्हा एक रेंज क्रिएट करणार, ब्रेकडाऊन देईल तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. भरपूर जणांनी घेतला, भरपूर जणांनी नाही घेतलेला होता. मी इथे एक्झिक्यूट केला. इथे एसएल लावलेला होता. टार्गेट पूर्ण न करता हा रिव्हर्स निघालेला आहे. इथे लावलेला जो एसएल आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर पुन्हा हायर लोज अकॉर्डिंग आणि अपसाइडनी ब्रेकआउट दिला. ऑलरेडी आपण इथे ट्रॅप झालेलो होतो. तर तुम्हाला माहिती आहे की अपसाइडने आपण जो ट्रेड घेतो तो प्रॉपर कॉन्फिडन्सनी घेतो, कारण की पुन्हा पुन्हा मार्केट ट्रॅप करत नाही. जे अपसाइडचे टार्गेट आहे ते पुन्हा आपल्याला अचीव्ह करून देतो. तर तेच आपण केलं. त्याच माइंडसेटने आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. इथे आपण एक्झिक्यूट केलेला होता या लेवलवर, इथे एक्झिक्यूट केला, इथे एसएल लावला. फर्स्ट टार्गेट जे होतं ते हे होतं. त्यानंतर ट्रेल केलेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला सांगितलं आणि प्रॉपर एक्झॅक्टली टॉप लेवलवरच, म्हणजे की डे हायवरच आपण क्लोज केलेला आहे या लेवलवर. मी लाईव्ह मध्ये तुम्हाला होतो. लाईव्ह मध्ये भरपूर जणांना मी बँक निफ्टी न घेता सेन्सेक्स घ्यायला लावलेला होता, कारण की सेन्सेक्सची आज विकली एक्सपायरी होती.
त्यामध्ये मोमेंटम जे होते ते फास्ट होतं. या कॅन्डलमध्ये आपल्याला फक्त 30-40 पॉईंट्स काहीतरी मिळत होते आणि सेन्सेक्समध्ये आपण जेव्हा कॅल्क्युलेट करत होतो लाईव्हमध्ये तर तेव्हा ऑलमोस्ट 80 पॉईंटच्या जवळपास त्यांनी टार्गेट दिलेलं होतं. तर तिथे जे असतं ते मोमेंटम अशाच प्रकारे पकडावं लागतं, कारण की एक्सपायरी इंडेक्समध्ये मोमेंटम जे असते ते फास्ट असते. डेल्टा जो असतो तो खूप फास्ट असतो, त्यामुळे आपल्याला ती अपॉर्च्युनिटी घेऊन चांगलं प्रॉफिट बुक करावं लागतं. तर त्याच माइंडसेटने मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही सेन्सेक्स फॉलो करा आणि सेन्सेक्स मध्ये जे टार्गेट येतं त्याला कंटिन्यू करून चांगलं प्रॉफिट बुक करा. तर भरपूर आज स्क्रीनशॉट आलेले आहेत, जेवढ्यांनी पण लाईव्ह मध्ये एक्झिक्यूट केलेलं होतं चांगल्या लेवलवर त्यांनी प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि एंड ऑफ द डे चांगल्या प्रॉफिटवर क्लोज केलेलं आहे. तर प्रत्येक जणांचं जे स्क्रीनशॉट आहे ते मी प्रॉपरली बघितला आणि त्यावर आन्सर पण दिलेला आहे. तर आज पण तुम्हाला पुन्हा प्रूफ झालेलं असेल की पहिला जर आपला एसएल गेला तर आपण त्याला प्रॉपरली मॅनेज करून एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये कसं निघतो, आज बेस्ट उदाहरण आहे. यावर पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल एक्झॅक्टली आपली कुठे एंट्री होती आणि कुठे त्याला आपण बुक केलेलं आहे. पुन्हा मी तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटवर आपण एक्झिट केलं, किती पॉईंटचा एसएल होता आणि किती पॉईंट ऑलरेडी आपण कॅप्चर केलेले होते ते. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे मी बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतलेला आहे. फर्स्ट जो ट्रेड होता पुट साईज खालच्या साईड, तिथे मी 49,900चा पी बाय केलेला होता, जो की कॅन्डल होती ही कॅन्डल. कारण की तुम्ही बघाल तर ही कॅन्डल आणि ही कॅन्डल सेम आहे. ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला होता. टार्गेट या लेवलपर्यंत होतं, बट मधातनच हा रिव्हर्स झालेला आहे आणि इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये या लेवलवर बुक झाला. त्यानंतर टोटली आणि डाऊनसाईड मोमेंटम केलं आणि ऑलमोस्ट आता डे लोच्या जवळपास यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर याला पण जर आपण कॅल्क्युलेट करू की एक्झॅक्टली किती पॉईंट यांनी वर मोमेंटम केली आणि कितीचा एसएल होता, तर एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत त्यांनी जे मोमेंटम दिलं 45 पॉईंटचं मोमेंटम दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये जो आपला एसएल आहे ऑलमोस्ट 45-50 पॉईंटच्या जवळपास आपला एसएल इथे बुक झालेला आहे. त्यानंतर आपण सेकंड ट्रेड जो रिव्हर्सल ट्रेड होता, डे लो जवळून जो आपण ब्रेकआउट ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता, तिथे मी बँक निफ्टीचा 50,100चा कॉल बाय केलेला होता. तो इथे मी लावून घेतो लगेचच. तुम्हाला समजून येईल की एक्झॅक्टली तिथे आपण काय सायकोलॉजी ठेवली आणि कशा प्रकारे आपण त्याला बुक केलेला आहे. तर इथे मी लावलेला आहे 50,100चा कॉल, इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, तर आपली जी एंट्री होती स्पॉटमध्ये ह्या कॅन्डलमध्ये होती, तर ती जी कॅन्डल आहे ती ही कॅन्डल आहे. इथे आपण एक्झिक्यूट केलं. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला आणि एक्झॅक्ट जी आपली रॅली आहे ते टोटली आपण कॅप्चर केली. आणि ही जी कॅन्डल आहे ह्याच्या लोवर माझा एसएल होता, इथे आपला जो एसएल आहे तो बुक झालेला आहे. ऑलमोस्ट आपण बॉटम पासून तर टॉप पर्यंत पूर्ण रॅली कॅप्चर केली आणि एक्झॅक्ट टॉपवरच आपण बुक केलेला आहे. कारण की कोणताही लो ब्रेक झालेला नव्हता, कोणतीही डॉमिनेट कॅन्डल ब्रेक झालेली नव्हती, कोणताही फ्रॅक्टल ब्रेक झालेला नव्हता. तर मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे की जर आपला सेटअप ऍक्टिव्हेट आहे, जोपर्यंत ट्रेंड कंटिन्युएशनचं साईन आहे तोपर्यंत आपल्याला ट्रेडच्या बाहेर नाही निघायचं आहे. जर तुम्ही त्याला फॉलो करता तर आज जशा प्रकारे बुक झालेला आहे अशा प्रकारचं आपण नेहमी बुक करू शकतो. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त 2 ते 5 दिवस पण ट्रेड केलं तर किती एक्स्ट्रीम लेवलवर आपण एंड ऑफ द मंथ प्रॉफिटमध्ये निघतो. भरपूर जणांचे जे 90 डेजचे प्रॉफिट आहेत ते तुम्ही बघितलेले असेल. तर त्या अकॉर्डिंगच हे प्ले केलं जातं आणि चांगले प्रॉफिट बुक केले जातात. तर याला आपण पुन्हा कॅल्क्युलेट करू की एक्झॅक्टली आपली किती पॉईंटचा टार्गेट आपण बुक केलेला आहे आणि किती पॉईंटचा एसएल होता. तर या लेवलवर आपण एक्झिक्यूट केलं. याचा जो एसएल होता तो होता 40 पॉईंटचा. पुन्हा त्यानंतर जो आपण कॅप्चर केलेला आहे ऑलमोस्ट 360 पॉईंटच्या जवळपास आपण रॅली जी आहे ती कॅप्चर केली. त्यानंतर आपला जो बुक झालेला आहे ते या कॅन्डलच्या लोवर आहे. तर ऑलमोस्ट 280 पॉईंटच्या जवळपास आपल्या इथे बुक झालेला आहे. तर 280 पॉईंट कमी होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. याला जर आपण कॅल्क्युलेट करू 15च्या लॉटनी, कारण की बँक निफ्टीचा लॉट जो आहे तो 15चा आहे, तर 15 इंटू 280 जर आपण करू तर एका लॉटवर 4,200 रुपये प्रॉफिट नेट आहे. तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे आपण मॅनेज करतो लाईव्ह मध्ये ट्रेड, कशा प्रकारे शिकवतो, तुमची सायकोलॉजी कशा प्रकारे मी मॅनेज करतो, प्रत्येक गोष्ट आपण लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करतो. आणि त्याच प्रकारे आज आपण एक्झिक्युशन करून चांगल्या लेवलवर प्रॉफिट बुक केलेला आहे. लाईव्ह मी लवकर बुक केलेली होती, भरपूर जणांना मी या लेवलवर बुक करायला लावलं होतं. बट ही पण लेवल जर ज्यांनी कॅप्चर केली असेल तर ही लेवल ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या जवळपास मोमेंटम होतं. 200 पॉईंटवर पण कमी प्रॉफिट होत नाही. भरपूर जणांना माहिती आहे की एका लॉटवर 200 पॉईंट म्हणजे किती प्रॉफिट होतं. फक्त तुम्हाला तुमचे रूल फॉलो करावे लागतात, डिसिप्लिन मध्ये राहूनच ट्रेड करावं लागतं. जेव्हा आपला सेटअप ऍक्टिव्हेट होतो तेव्हाच आपल्याला एक्झिक्यूट करावं लागतं, अदरवाईज त्याला इग्नोर करावं लागतं. आणि जर आपण सेम प्रोसेस करत राहिलो, कॉपी पेस्ट करत राहिलो, तर रिझल्ट जे आहे ते नेहमी चांगलेच येतात, जे की तुम्हाला आज बघायला मिळत असतील. आपला गोल आहे फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपण प्रॉफिट बुक केलेला आहे तर सेकंड ट्रेड आपण घेत नाही. आणि फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपला एसएल बुक झालेला आहे तर एंड ऑफ द डे ग्रीन मध्ये म्हणजे की प्रॉफिटमध्ये कसं निघतात ते आज तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे. आणि हेच आपले रूल आहे, त्या अकॉर्डिंगच आपण प्ले करतो आणि हेच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण शिकवतो. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की कुठे आपले ट्रेड होते, कुठे आपण एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्ट लेवलवर आपण कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टाइमिंगला त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. तर इथे फर्स्ट ट्रेड जो होता डाऊन साईडचा, जिथे की आपण बँक निफ्टीचा पुट बाय केलेला होता, तो आपण एक्झिक्यूट केला होता 10 वाजून 30 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 49,900चा पी बाय केलेला.
तो बाय झालेला होता 343 मध्ये. आणि ह्याचा जो एस एल आहे फर्स्ट ट्रेडचा, तो आपला एस एल केलेला होता, तो होता 10 वाजून 48 मिनिटांनी. 49,900चा पी, तो आपला एस एल बुक झालेला आहे 297 मध्ये. त्यानंतर अपोजिट साईडनी रिव्हर्सल ट्रेड, जो की आपला डेलोच्या जवळ होता, प्रॉपर डब्ल्यूएलसीने ब्रेकआउट दिलं होतं आणि जे रेंज होती ती पण खूप मोठी होती. त्या अकॉर्डिंग आपण जे ब्रेकआउट ट्रेडला एक्झिक्यूट केलेलं आहे ते केलेलं होतं सेकंड ट्रेडमध्ये 11 वाजून 30 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा स्ट्राईक प्राइस चेंज केली आणि तिथे मी एक्झिक्यूट केलेला होता 50,100चा सी, तो माझा बाय झालेला होता 348 मध्ये. त्यानंतर ह्याला जे आपण ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग बुक केलेला आहे एक्झॅक्टली डे हायवर, ते आपलं बुक झालेलं आहे 2 वाजून 30 मिनिटांनी. 50,100चा सी, तो आपला बुक झालेला आहे 630 वर. तर प्रॉपरली माझ्या टीमने मॅनेज केलं, एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर याला बुक केलेलं आहे. जे मी ट्रेड घेतो तेच तुम्हाला मी लाईव्ह मध्ये शिकवतो, त्याच अकॉर्डिंग आपली एक्झिक्युशन होते. कशा प्रकारे आपला सेटअप परफॉर्म करतो हे सर्वांना माहिती आहे. आपण लाईव्ह मध्ये शिकतो पण, इम्प्लिमेंट पण करतो आणि चांगल्या लेवलनी अर्न पण करतो. तर सर्वांनी आजची पण लाईव्ह जी आहे ती एन्जॉय केलेली असेल, एंड ऑफ द डे चांगल्या प्रॉफिटमध्येच क्लोज केलेलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या बँक निफ्टीच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय बाय.